अर्धापूर पोलिसांनी रोखली रेड्याची अवैध वाहतूक. 45 लाखांचा मुद्देमाल जप्त. पारडी टोलनाक्याजवळील घटना. अर्धापूर जिल्हा नांदेड. नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पारडी म. येथील टोलनाकाजवळ दि. मंगळवारी दुपारच्या सुमारास नांदेडच्या दिशेने जाणारा 10 टायरी ट्रक पोलिसांनी अडविले. त्यातून अवैधरित्या तब्बल 52 रेड्याची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. याप्रकारे हरियाणा उत्तर प्रदेश येथील 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या कार्यवाहीने अवैध गोवंश व्यावसायिकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पारडी म येथील टोलनाकाजवळ संशयितरित्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून संशयित वाहनाची पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोहनी परमेश्वर सूर्यवंशी, गजानन शिंदे, संभाजी गोहरकर, महेंद्र डांगे आदींनी तपासणी केली असता त्यात कंटेनरची थांबवून तपासणी केली असता रेड्याची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. तसेच क्षमतेपेक्षा जास्त भरून त्यास क्रूरतेने निर्दयपणे वाहनामध्ये जनावरे कोंबून जनावरांची अवैध वाहतूक करून जनावरांची काळजी घेण्यात व देखरेख करण्यात कसूर करताना मिळून आले. यात काळ्या रंगाचे 52 रेडे अंदाजे 1.5 ते 2 वर्षे वय. रेड्याची एकूण किंमत अंदाजे 15 लाख रुपये. एक 10 टायरी कंटेनर क्र. के. 1011 एम. 8536 किंमत अंदाजे 30 लाख रुपये असा एकूण 45 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहनी परमेश्वर सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक इर्शाद पी. इसाक वय 33 वर्ष रा बिचोंदे मोहल्ला घसेरा जी. नुहू मेवात राज्य हरियाणा. सुफियान जान मोहम्मद वय 26 वर्ष रा घोशियान जी बागपत राज्य उत्तर प्रदेश. हन्नी जान मोहम्मद वय 25 वर्षे रा घंग मोहल्ला होली चौक घसेरा मेवात राज्य हरियाणा. 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीमध्ये खळबळ उडाली आहे.